ठाकरे गटाचा लोकसभेच्या 22 जागेवर दावा, 17 उमेदवारांची नावही केली घोषित। मात्र महायुतीतील शिवसेना अर्थात शिंदेंचं काय? लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे। सर्वाधिक जागा आपल्या कोट्यात याव्यात यासाठी रस्सीखेच सुरू आहे। अशातच महाराष्ट्रातील 48 जागांपैकी महाविकास आघाडी आणि महायुतीतील भाजप आणि ठाकरेंच्या पारड्यात सर्वाधिक जागा आल्या आहेत। मात्र महायुतीत सामील झालेल्या शिवसेनेचं काय, असा सवाल उपस्थित होतोय। 2019 लोकसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेना आणि भाजपच्या युतीमध्ये वाटाघाटीत शिवसेनेला 22 तर भाजपला 26 जागा मिळाल्या होत्या। यानंतर अनुक्रमे भाजपचे 22 आणि शिवसेनेचे 18 उमेदवार निवडून आले। सन्मानपूर्वक जागा वाटप करण्यात आलं। मात्र सध्याची राजकीय समीकरणे वेगळी आहेत। शिवसेनेचं विभाजन झाल्याने शिवसेनेची धुरा आता शिंदेंकडे आहे आणि शिंदेंच्या पारड्यात किती जागा महायुतीत येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। अशातच ज्या उमेदवाराची जिंकण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे अशा उमेदवाराला संधी दिली जाणार असं भाजप हायकमांडने ठरवल्याने शिंदेंच्या स्टँडिंग खासदारांचंही तिकीट कापलं जाणार का, अशी शंका उपस्थित होते। अशातच बातमी येते शिंदेंच्या वाट्याला एक आकडी संख्ये इतक्याच जागा मिळणार, अर्थात 10हून कमी। यामुळे शिंदेंकडे असणाऱ्या खासदारांची संख्या लक्षात घेता 13 खासदारांपैकी कुणाला संधी मिळणार कुणाला नाही हे पाहणं महत्त्वाचं असेल। जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला नसला तरी आता गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन महायुतीचे उमेदवार जाहीर केले जातील। यानुसार कोणाचा किती सन्मान महायुतीत ठेवण्यात आलाय लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, माय महानगर, मुंबई।